बघा, ए, बी आणि सी यांना एक काम पूर्ण करण्यास अनुक्रमे 12, 15 व 20 दिवस लागतात. तिघांनी एकत्र कामाला सुरुवात केली, परंतु 2 दिवसांनी सी काम सोडून निघून गेला. तर उर्वरित काम एकूण किती दिवसात पूर्ण होईल? असा काळ, काम, वेग या घटकावर आधारित प्रश्न सोडवायचा कसा सर? लेकरांनो, तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल तर अवश्य चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये सहभागी व्हा, तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्न दररोज अभ्यासता येतील. हा प्रश्न सोडवत असताना इथं जे 12, 15, 20 काही संख्या दर्शवल्या, या 12, 15 आणि 20 यांचा लसावी तर त्या कामाचे प्रस्तुत कामाचे भाग किती बाबा? याच्यासाठी 2 न भाग द्या, बेसख 12, 15 ला जात नाही 15, असेच बेद आहे 20. आता भाग 3 न देऊ, 3 दोन्ही 6, 3 5 15, 10 ला भाग जात नाही 10, असेच आता 5 न भाग देऊ, 2 ला जात नाही सर, 5 1 5, 5 दोन्ही 10, आता 2 न भाग द्या, बे 1 बे 1, असेच बे 1 बे. लक्षात, लसावी काढत असताना दिलेल्या 3 पदामधील किंवा संख्यांमधील 2 संख्यांना जर सामायिक भाग जाणारा विभाजक असेल तर भाग द्यायचा असतो. मग आता लसावी म्हणजे काय? तर या उभ्या सारणीतील सामायिक आडव्या सारणीतील असामायिक अवयवांचा असतो लेकरांनो गुणाकार. म्हणजे 2 3 5 2, 2 3 5 2, पुढं 1 1 1, 32 6 35 दोन्ही 60 भाग हे एकूण काम किंवा त्या कामाचे एकूण भाग आम्हाला सापडतात. आता दुसरी गोष्ट अशी की प्रतिदिन काम प्रत्येकाचं, हे 3 जण आहेत, ए, बी आणि सी. हा ए, हा बी आणि हा सी. याच दररोजचं काम काय बाबा? कामाचे सापडलेले भाग 60 आणि ए ते काम 12 दिवसात पूर्ण करतो. हा भाग 5 न जातो, म्हणजे प्रति दिवसाला 5 भाग याप्रमाणे ए काम करतो. आता बीचं प्रतिदिन काम काय बाबा? कामाचे एकूण सापडलेले भाग भागीला बी ते काम 15 दिवसात पूर्ण करतो. हा भाग 4 न जातो सर, म्हणजे 4 भाग प्रति दिवसाला याप्रमाणे बी काम करतो. सीचं प्रतिदिन काम काय सर? कामाचे सापडलेले एकूण भाग आणि सी ते काम 20 दिवसात फत्ते करतो, म्हणजे 20 3 60, 3 भाग प्रति दिवसाला हा सी काम करतो. आणखी एक प्रश्न इथं मनाशी असा, तिघांचे एका दिवसाचे एकूण काम किती? असा प्रश्न मनाला विचारा. तेव्हा ह्या सापडलेल्या प्रतिदिन भागाची बेरीज करावी लागेल. म्हणजे ए अधिक बी अधिक सी या तिघांचं एका दिवसाचं काम 5 आणि 4 9 3 12 भाग. ओके, गणित म्हणते की, आता पुढे चला उत्तराकडे. 2 दिवसांनी काम सोडून निघून गेला कोण? सी. तिघांनी सोबत काम सुरू केले, मात्र 2 दिवसांनी सी काम सोडून निघून गेला. सी हा 2 दिवसांनी काम सोडून निघून गेला, म्हणजे 2 दिवस तिघांनी मिळून मिसळून काम केलं. मग तिघांचं 2 दिवसाचं काम, हा प्रश्न आम्ही मनाशी विचारला पाहिजे. तिघांचं 2 दिवसाचं काम किती बाबा? तिघांचं 2 दिवसाचं काम 2 गुणिला तिघांचं एका दिवसाचं काम 12 भाग आहे, हा गुणाकार करा. 12 दोन्ही 24 भाग हे तिघांचं 2 दिवसाचं काम. आता सी निघून गेला, मग उरलेलं काम किती बाबा? हा प्रश्न. उरलेलं काम, एकूण कामाचे भाग 60 भाग घेतले क्रम, पैकी 24 भाग काम तिघांनी 2 दिवसात पूर्ण केलं. ही वजाबाकी 24 आणि 6 30, 30 आणि 6 36 भाग हे उरलेलं काम आहे लेकरं. आता हे उरलेलं काम तुमच्या प्रश्नाच्या उत्तराकडे, हे उरलेलं काम एकूण किती दिवसात पूर्ण होईल? उरलेलं काम मांडा
36 भाग. आता हे उरलेलं काम कोण करणार आहे? सी तर निघून गेला, ए बी करणार. मग एचं एका दिवसाचं काम 5 भाग, बीचं 4 भाग आहे. ए बीचं एका दिवसाचं काम जर मोजलं तर ही बेरीज करावी लागेल. 5 आणि 4 9 भाग. हे 9 भाग इथं वाटल्यास मांडतो. ए बीचं काम ए अधिक बी, ए बीचं दररोजचं काम. हा भाग जातो लेकरांनो 4 ना. म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर काय? तर 4 दिवस अशा पद्धतीच्या असंख्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा किंवा विस्तृत सरावासाठी अनलिमिटेड सरावासाठी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये सहभागी व्हा. ओके. काळ, काम, वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.